स्वराज्य 11 टोपले चषक 20-19 दर्जेदार 16 आणि त्यातील सेकंड राऊंडचा एक महत्वपूर्ण सामना. एक बाजूला असेल स्वराज्य 11 डोळे तर त्यांच्या विरोधात इथे मात्र वासुंद्री. अशा प्रकारची कामगिरी महेश पंडित ज्या खेळाडूंना अक्षरशः मागील सामन्यामध्ये डोळ्याची पारणं भेटणारी फलंदाजी केली होती महेश पंडित, तर सामना रंगेल मैदानाच्या आत. एक बाजूला आतिश कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत करतोय. भिवंडी तालुक्यामधील एक जबरदस्त खेळाडू आहे. भिवंडी नव्हे तर संपूर्ण क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव मोठ्या उच्च दर्जाने घेतलं जात होतं. आतिश घोडविंदे बघा कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत करतोय. रुपेश जाधव यांच्याकडून मात्र खूप खूप शुभेच्छा आल्या स्वराज्य 11 डोळे संघाला, कारण घरचा संघ आहे. सपोर्टर हे मात्र फार मोठ्या प्रमाणात या संघाचे पाहायला मिळतील. आतिश घोडविंदे पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर महेश पंडित. आतिश आपल्या गोलंदाज मार्गावर. ओहो, या दरम्यान टाकला गेले चेंडू पहा. सुरेख चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. लेग वाईच्या रूपाने एक सिंगल येईल. संघाचा मात्र श्री गणेश होतोय. एक धाव येते धावलकावर. आता जे मात्र खोललंय वासुंदरी संघ. पाव्या कशा प्रकारची कामगिरी केली जात. आतिश घोडविंदेची गोलंदाजी मी अतिशय गोलंदाजी अनेकदा जे मात्र अतिशय प्रभावित नेहमीच जो मात्र करत असतो आपल्या गोलंदाजीतून आणि फलंदाजीतून. इथे मात्र पहा बिमर चेंडू टाकलाय. चेंडू जाईल सीमा पार. 1+ चौकार 5 धावा येतील. या चेंडूवर मिळतील 5 धावा. संघ धाव संख्या 6 धावा. आतिशचा पुढील चेंडू मारेशा पार. चौकार 4 रन. महेश पंडित दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आत करतोय. सलगचे 2 चेंडू 2 चौकार. शाकिब अतिशय दर्जेदार कामगिरी शाकिबच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश. ओहो, या दरम्यान पहा आतिशचं मुख्य अस्त्र चेंज ऑफ पेस चेंडू मैदानाच्या आत मात्र टाकलाय. चेंडू इथे मात्र निर्धाव असेल. कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारची कामगिरी. 24 चेंडूंचा एक छोटासा रणसंग्राम, एक छोटस महायुद्ध. आतिश घोडविंदे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ, या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फार मोठी दरी. चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 4 धावा. गुड शॉट. मात्र पोहोचेल 13 या धाव संख्येवर. फार मोठी फटकेबाजी. आतिशवर आक्रमण मैदानाच्या आत मात्र पाहायला मिळतं. 14 धावा या मात्र धावफलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिले चालू. आतिश घोडविंदेचा पुढील चेंडू. या दरम्यान पुन्हा एकदा कव्हरला चेंडू खेळला आहे. इथे मात्र चेंडू दिशा एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. 16 धावा. शेवटचा एक चेंडू. आतिशच्या षटकातील अद्यापही शिल्लक. फार महागडे षटक आहे. आतिशच्या माध्यमातून आतिश घोडविंदे जो मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. पुन्हा एकदा आतिशचा पुढील चेंडू. विकेट केली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. नो चान्स. चेंडू सीमा पार. 4 रन. संघात धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा.
गोलंदाजी मार्कर साहिल ज्युनियरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया साहिल कशा प्रकारची कामगिरी करतोय. साहिल गोलंदाजी मार्कर सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये आतिशवर फार मोठं आक्रमण केलं. 20 धावा तब्बल आतिशला कुठल्या गेल्या. मैदानाच्या आत नो चेंडू टाकला. तिथून मात्र मानसिकता काहीशी आतिशची ढसळली आणि तदनंतर फलंदाज शाकिबनं मात्र प्रभावित केलं. तर स्ट्रायकर एंडवर महेश पंडित पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. एक षटक संपलं गेलं. 20 बनवल्यात. शेवटचे 3 षटक अद्याप जे मात्र शिल्लक आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल जो मात्र केला जातोय साहिल ज्युनियर कडून. अशा प्रकारची रणनीती साहिलच्या माध्यमातून जे राहील मैदानाच्या आत. स्वराज्य 11 डोळे संघासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय साहिल ज्युनियर. या दरम्यान विकेट केले. चेंडू हवेत असेल. झेल झाला. फलंदाज महेश पंडित बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का पहिला करंट वासुंद्री संघाला. पहिला धक्का पहिला करंट महेश तो मात्र बाद होतोय. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. साहिल ज्युनियर पहिल्या चेंडूवर जे गोलंदाजाला पाहिजे ते खुराक भेटलंय. विकेट जी मात्र भेटले गेले. शेवटच्या 5 चेंडू साहिल ज्युनियर कशा प्रकारची कामगिरी करतोय. या संघ आहे मैदानाच्या आत स्वराज्य 11 डोळे संघाचे सर्व कोच इथे उपस्थित आहेत. नितीन फापे असतील. या दरम्यान टाकला गेले चेंडू पुन्हा एकदा डॉट. नितीन शेठ फापे असतील. अन्सर शेख असेल. सलीमबाई शेख असतील. निसारबाई शेख असतील. हे सर्व मान्यवर जे मात्र संघाचे कोच आहेत या खेळाडूंचा सामना पाहण्यासाठी आलेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. तसेच आता सूचना येते की उपकोच आहेत साहेबाज शेख ते देखील कामकाज पाहतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू साहिल ज्युनियर. कौतुक करूशी वाटतं या गोलंदाजाचं. बॅटला जो मात्र चेंडू लागलाय. बी टीमचे कॅप्टन देखील आहेत ज्यांनी मात्र फार मोठी बोलकी प्रतिक्रिया दिली. तब्बल 185 देशामध्ये त्यांची वाहवा झाली. सचिन देशमुख ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. ओके बॅट लागल्यामुळे चेंडू कोणते धाव जे मात्र भेटणार नाहीये. सलगचे 3 चेंडू टाकले साहिल ज्युनियर. अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या जो मात्र करताना पाहायला मिळतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. साहिल ज्युनियर याचा पुढील चेंडू आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका. आतिश चेंडू खाली. आतिश म्हटलं की फेविकॉल. चेंडू चिटकतो. फलंदाज माघारी. डीजे 4 चेंडूचे मात्र डॉट टाकलेत आणि शेवटचे 2 चेंडू जर डॉट टाकले तर बी संघाचे कॅप्टन सचिन देशमुख यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज असेल गोलंदाजाला. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या. 500 रुपयाचे प्राइज आहे गोलंदाजासाठी जर निर्धाव षटक टाकलं तर. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते साहिल ज्युनियरच्या माध्यमातून. 20 धावा ज्या मात्र दाबले कव्हर आहेत. साहिल ज्युनियर याचा पुढील चेंडू. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका. कव्हरला चेंडू खेळलाय. सरताजीन चेंडू खाली. चेंडू कव्हर केलाय. इथे मात्र एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. गुड रनिंग. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघ धाव संख्या 22 रन 22 धावा. साहिल ज्युनियरचं विशेष कौतुक करूशी वाटतं. या षटकामध्ये 5 चेंडू 2 धावा ज्या मात्र गोलंदाजाने खरचल्यात. अतिशय दर्जेदार कामगिरी आपल्या संघासाठी मैदानाच्या आत करतोय.
कशा प्रकारची कामगिरी केली जाते. घरचा फार सपोर्ट फॅन आहे, सपोर्ट वर्ग या संघाचा पाठीराखा आहे. कशा प्रकारची कामगिरी करतोय. या दरम्यान पहा साहिल ज्युनियर इथे भटकलाय. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 23 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे मैदानाच्या आत. गोलंदाज साहिल ज्युनियरचा. साहिल ज्युनियर जो मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल तर विकास पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू गलेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र नकार दिलाय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या संपलं. 2 षटक संपली. 12ची सरासरी धावफलकावर 24 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत आणि संधी भेटेल आमच्या डीजे ऑपरेटरला. डीजे इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक समाप्त होतोय. पूर्ण षटक संपली. 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या संपला गेलाय. 24 धावा मात्र बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये आतिशच्या षटकामध्ये फार मोठी आतिषबाजी मात्र केली फलंदाजाच्या माध्यमातून. 20 धावाच्या मात्र कुठल्या आणि दुसऱ्या षटकात साहिल ज्युनियर 2 विकेट 4 धावाच्या मात्र साहिल ज्युनियरने खर्च केला. तर तिसरे षटक सागरच्या हातामध्ये दिलंय. सागरवर दाखवलेला विश्वास सागर इथे मात्र कशा प्रकारे सार्थ करेल ते मात्र पाहायचंय. कॅप्टन साहिल ज्युनियर लीडिंग फ्रॉम द फ्रंट गेलं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली आणि प्रभावित केलं संपूर्ण प्रेक्षक वर्गाला. या दरम्यान यष्टरक्षण पहा इथे मात्र यष्टरक्षक चुका करतोय. बॅकअप सुरेखा आहे. डॉट चेंडू असेल. सलमान शेख एस्टनच्या मागे जो मात्र कामकाज करतोय. काही चुका सलमान कडून झाल्यात त्या मात्र सुधारणं गरजेचं आहे. इथे चुकीला माफी नाहीये. इथे जर पराभूत झाला कारण प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. इथे सामना पराभूत झाला तर वाट पाहावी लागेल 2020 ची. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका कव्हरला खेळलाय. सरताज नोचान चेंडू सीमा पार. मिलेगा रन 4 तो बेड़ा होगा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 28 रन. आता 20 धावा जे मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या केली जाते. फ्लाइंग सेशन होते मैदानाच्या एक दर्जेदार फटका. मैदानाच्या कव्हरचा एक देखना फटका फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक क्षेत्ररक्षक तैनात होता तिथं सरताज. परंतु सरताजला कोणत्या प्रकारची संधी मात्र उपलब्ध करून दिली नाही फलंदाजानं. ज्या प्रकारे बंदुकीतून गोळी निघावी अशा प्रकारे निघालेला एक दर्जेदार फटका चौकार देऊन गेला संघाला. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या दरम्यान पुन्हा एकदा सूर्यप्रकाशचा फटका मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल घेतली गेली. गुड फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. कौतुक करशी वाटतं त्या क्षेत्ररक्षकाचं. अतिशय जबरदस्त कामगिरी. सलमान शेख एक सलमान चुका करतोय तर त्या चुका भरून काढण्याचं कामकाज दुसरा सलमान करतो मैदानाच्या. अशा प्रकारची रणनीती राहील. 29 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या चालू सागरच्या माध्यमातून. सागर जो मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत. अनेक सपोर्टर जे मात्र इथं डोळे संघाचे पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत.
या दरम्यान सुरेप्रकाचा फटका मारलाय, चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. इथे मात्र फंबल पाहायला मिळतंय. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फैजान शेख, आज पहा मैदानाच्या आत प्रत्येक खेळाडू चुका करतोय. म्हटलं की दिवस देखील त्या खेळाडूचा लागतो. आज मात्र चुका झाल्या, डोळे संघाला अडचणीत आणून ठेवतील. प्रत्येक धाव जे मात्र वाचवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक धाव्या खूप महत्व जे मात्र असतं. या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू, सागरचा धावबाची संधी असेल. एक सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने संघाची संख्या जाऊन पोहोचली 32 रन, 32 धावा. धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सागरचा डॉट, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर एक सिंगल, तदनंतर 2 धावा, पुन्हा एकदा सिंगल, शेवटचा 32 धावा ज्या मात्र धावफलकावर आहे. शेवटचा एक चेंडू, आतापर्यंत खरचल्या गेल्या त्या 8 धावा, शेवटचा एक चेंडू सागरचा शिल्लक. तर स्ट्रायकर एंडवर विकास. विकासच्या बाहेरमधून एक सनसनाटी जलवा. साहिल ज्युनियर मस्तक पे दस्तक, मिलेगे पूरे चरण, षटकार. डीजे संघाची धावसंख्या 38 धावा. वासुंद्री संघ इथे मात्र दर्जेदार कामगिरी करतोय. 3 षटक संपली. धावफलकावर धावसंख्या जे मात्र पाहायला मिळते 38 रन, 38 धावा. सरताज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. अभ्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत. सरताज असेल, मिराज असेल, अतिशय प्रभावित या खेळाडूंना जे मात्र केलं होतं. अनेकदा मी यांना खेळताना पाहिलं मुरबाड तालुक्यामध्ये. अशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते. गोलंदाज जोईल. या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू सरताजचा मैदानाच्या आत मात्र पाहायला मिळतोय. ताज बाजावर साज. राम बाबा कशा प्रकारच्या करतो आपल्या गोलंदाजी वारकड सज्ज होईल. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली साहिल ज्युनियर. इथे मात्र चुका होणार नाहीयेत. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39, 39 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 39 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. यानंतर सामना होईल देवा टायगर्स देवळी आणि त्यांच्या विरोधात पीची कासने. एक बडा फाइट, एक बडा मुकाबला. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो ताबडतोब टॉस का बॉस या कक्षामध्ये येऊन संपर्क साधायचा. ही षटक संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. सिरताज पुन्हा एकदा. या दरम्यान ह्यूज हँडसम ॲज अ ब्युटी वाघाची दाढ फोडला पाड. चरण षटकार. इथे पहा आक्रमण विकास. 2 चेंडू 2 षटकार खेचलेत. षटकार हॅट्रिकची संधी असेल विकासला. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर खेळतोय. धावफलकावर धावसंख्या 45 रन, 45 धावा. शेवटचे 3 चेंडूचे मात्र शिल्लक आहेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाते विकासच्या माध्यमातून. विकासचं आक्रमण वासुंद्री संघासाठी जबरदस्त परफॉर्मन्स आजपर्यंत मात्र विकासच्या माध्यमातून पाहायला मिळतो. चेंडूवर जर षटकार मारला तर अज्जू शेख यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असेल फलंदाज विकासला. पुन्हा एकदा पुढील चेंडू.
या दरम्यान फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र फलंदाज चुका करतोय. फुलटॉस चेंडूचा मात्र फायदा उचलू शकत नाहीये. चेंडू डॉट येईल. संघाची धावसंख्या 45 धावा. शेवटचे 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. अशा प्रकारची कामगिरी केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. सरताज या दरम्यान विकेट गेली. चेंडू सीमारेषेचा वेध गेला, आउट ऑफ पार्क. इथे मात्र चेंडू सीमा पार जाईल. षटकार साडी गुड शॉट. संघाचा संख्या जाऊन मात्र पोहोचले गेले. अर्धशतक पूर्ण होतं वासुंदरी संघाचं. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा फटका. चेंडू खाली साहिल ज्युनियर येतोय. चेंडू कव्हर केला जाईल. फेकी पहा अतिशय जबरदस्त क्लास आहे या खेळाडूमध्ये. त्याचं उदाहरण जो मात्र देताना पाहायला मिळतोय. संघात धावसंख्या 52, विजयासाठी 53 बनवायच्यात. 24 चेंडू 53 धावा. चला देवा टायगर देवळी संघाचा कॅप्टन, पीजी कासने संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला ताबडतोब आपल्याला विनंती आहे, वेळ वाचवा वेळ. दोन्ही संघाचे कॅप्टन निखिल टॉस कडे पीजी स्पोर्ट्स कासने विरुद्ध देवा टायगर्स देवळी. सन्माननीय सुधीर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. त्यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत टॉस बॉक्स मध्ये. तर एका बाजूला ढोळे ट्रॉफी आणि एका बाजूला स्वराज 11 ढोळे. सचिन गोंधळी कॉल देत आहेत. स्वराज 11 ढोळे, परंतु ढोळे ट्रॉफी येत आहे. थँक्यू सर. आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. टॉस जिंकलाय या ठिकाणी देवळी संघानं. अभिजित टॉस जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग. प्रथम फलंदाजी करणार आहात, काही स्पेशल कारण याच्या मागे? ॲक्च्युली चेसिंगला थोडी फंबल होते आणि 1-2 प्लेयर इंजर्ड असल्यामुळं चेसिंगला थोडी फंबल असते, त्यामुळं बॅट पाहिले. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी विशेष करून गोलंदाजांनी, त्याबद्दल काय बोलाल? चांगलीच कामगिरी. आता सुद्धा त्याच्यात बंटी हा एक इंजर्ड होता, तो सुद्धा आलेला आहे टीम मध्ये परत, आणि आता त्याच्याकडून सुद्धा भरपूर अपेक्षा आहेत मला. म्हणजे सलामीच्या जोडीमध्ये थोडाफार बदल आपल्याला येथे पाहायला मिळेल. हो नक्कीच. मी आणि बंटी असणार आहे सलामीला, कारण की कोणत्याही क्षेत्ररक्षणाला सलामीला वाटलं तर थोडं फंबल होते. खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला ऑल द बेस्ट. सचिन, खूप चांगली बॅटिंग आपल्या संघाने केली होती, मात्र गोलंदाजीमध्ये काय वाटतं कुठे चुका झाल्या होत्या? निश्चित. खरं तर आमचे प्रमुख खेळाडू नसल्या कारणाने नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आणि त्याचा फायदा आरजोली संघाला झाला. मात्र या सामन्यामध्ये थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळेल. प्रथम जर आपण टॉस जिंकला असते तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेणार होतो आणि आता सुद्धा देवास्पोर्ट देवळी संघाने सुद्धा आम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या संघामध्ये काही चेंजेस करणार आहात? म्हणजे निश्चितच जे सिनियर खेळाडू जे पहिल्या सामन्याला अनुपस्थित ते या सामन्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. दोन्ही संघ चांगले आहेत. आम्ही अपेक्षा करू शकतो की एक टफ बॅटल असेल. निश्चितच, कारण कासने संघाचा जर आपण विचार केला असेल तर बरेचसे नौके खेळाडू आहेत, मात्र संधी एक व्यासपीठ इथे या स्वराज स्पोर्ट ढोले संघाकडनं या नौके खेळाडूंना मिळाली तर निश्चितच चांगलं बॅटल पाहायला मिळेल पुढील सामन्यात. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. तर एक मोठी मॅच आपल्या समोर येते आणि या मॅचची नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकलाय देवळी संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. गोलंदाज मार्कर गोलंदाज जोडतोय. पहिला चेंडू पहा, शिरताच साडी फुलटा चेंडू होता, त्याचा मात्र फायदा उचलू शकत नाहीये. विजयासाठी 53 धावांची गरज आहे. सिरताज
आज कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. होम ग्राउंड आहे, घरचा सपोर्ट वर्ग आहे, त्यापुढे मात्र असलेला दबाव कशा प्रकारे झेलला जातो. वाघाची दाड फोडला पाड छेरान. इथे मात्र षटकाराला आणि पारितोषिकांना सुरुवात झाली. स्वराज्य 11 डोळे संघाचा पे कॅप्टन सचिन देशमुख याच्याकडून सलग 3 षटकार 3,500 रुपयाचा प्राइज असेल. इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक फार दूरवरती, चेंडू मात्र सीमारेखेचा वेध घेतोय. इथे येईल सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग, 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या सिरताज ऑन 8 धावा जे मात्र धावफलकावर आहेत. पडद्या पैसे बसलेले प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती करतो पडदा सोडायचा आहे. सर्व प्रेक्षक आहेत, आपल्याला माहिती पडदा कुणी धरलाय, सर्वांना विनंती करतो थोडस मागे थांबायचंय. आपल्यामुळे मात्र स्पर्धे शोभावळते आम्हाला देखील माहिती आहे, परंतु या क्रिकेट स्पर्धेसाठी थोडस मागं सरकून बसा. या दरम्यान पहा आडव्या पत्त्याने फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॅटवर चेंडू येत नाही या शिरताच्या. चेंडू असेल डॉट, संघात धावसंख्या 8 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या पहिले चालू, 53 धावांचा पाठला करायचा आहे. प्रेक्षक आपल्याला विनंती करतो आमच्या व्हॅलेंटायर तिथे येतील, तुमचा अपमान करण्यापेक्षा. या दरम्यान टाकला गेले चेंडू, इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. फाईटच्या रूपाने एक सिंगल येईल, संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं षटक आहे, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. थँक्यू प्रेक्षक वर्ग, तुमचं देखील पुन्हा एकदा स्वराज्य 11 डोळे चषकाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. या दरम्यान पहा पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट असेल, शिरताज साडी. सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आज मात्र पाहायला मिळते. सुरेख अप्रतिम गोलंदाजी, 9 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावर आहेत. 53 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक असेल, गोलंदाज विकास याचा मैदानाच्यात आक्रमण करावं लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे मात्र आहे. आणि या दरम्यान टाकला गेले चेंडू, इथे मात्र वाईट असेल, अवांतर धावेल. वाईटच्या रूपाने संघात धावसंख्या 10 धावा. 10 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या शिरताच्या माध्यमातून केली जाते, तर त्याला मात्र साहिल ज्युनियर कशा प्रकारची साथ देतोय. या दरम्यान टाकला गेले चेंडू, इथे मात्र शरीर भेदक मारा होता, एक सिंगल येईल आणि लेग बाईकच्या रूपाने एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या पहिल्या षटक इथं संपुष्टात देतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 11 विजयासाठी 18 चेंडू 42 धावांची गरज. अकरा 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी जी मात्र आवश्यकता असेल 42 धावांची. एक मोठं षटक येणं खूप गरजेचं राहील. 15 ते 20 धावांचं षटक जर इथं या दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकात आले तर सामन्याला फार मोठा रंग चढेल. शेवटपर्यंत टफ फाईट सामना होईल. कारण जर पाहायला गेलं तर फलंदाजी तेवढीच मजबूत आहे स्वराज्य 11 डोळे संघाची. या ग्राउंडचा फार मोठा अनुभव आहे. तर वासुंदरी संघ देखील एक धावांचा डोंगर त्या संघाने खडा केलाय, उभा केलाय. त्याला पार करण्यासाठी अनेक शस्त्र अस्त्र वापरावे लागतील मैदानाच्या स्वराज्य 11 संघाला. बघूया कोणते अस्त्र जे मात्र वापरले जाणार. शिरताची इनिंग फार महत्वाची असेल. इम्तियाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. इम्तियाज टू शिरताज फार मोठा सामना रंगेल. प्रत्येक चेंडू जो मात्र फार महत्वाचा असेल या सामन्याच्या दृष्टिकोनातून. 11 धावा आहेत. विजयासाठी 53चा पाठलाग आहे. 42 बनवावे लागतील 18 चेंडूंमध्ये, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 बनवावे लागतील. बघूया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या केली जातीय फलंदाजाच्या माध्यमातून. कुणाला तरी आज एक तारणहर्ता म्हणावा लागेल स्वराज्य 11 डोळे संघाचा. कोण बनेल तारणहर्ता की दुसऱ्या बाजूला वसुंधरी संघ करेल या सामन्यावर पकड.
या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघ धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. 12 धावा धावफलकावर आहेत. 6 चेंडूचा खेळ संपला. 12 बनवल्या. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये 41 बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय इम्तियाज. या दरम्यान सुरक्षकाचा फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खालील. इथे एक सिंगल घेतली. स्ट्राईकवर आणलं जातं. इथे साहिल ज्युनियरला एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. 13 बनवल्या. 40 बनवायच्या. शेवटचे 17 चेंडू शिल्लक. साहिल ज्युनियर कशा प्रकारची कामगिरी साहिलच्या माध्यमातून जे मात्र राहील. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे मैदानाच्या आत. तर साहिल ज्युनियर कशा प्रकारची कामगिरी करतोय ते मात्र पाहायचंय. पुन्हा एकदा पुढील चेंडू साहिल साठी. या दरम्यान पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. इथे मित्र सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 14 धावा 39 बनवायच्या. शेवटचे 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू आणि 39 धावा या मात्र बनवायच्या आहेत. फार मोठी फटकेबाजी करावी लागेल स्वराज्य 11 डोहळे संघाला. मोठमोठाले फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतील. तर पाहूया कोण आक्रमणाचा पवित्र घेईल. सिरताज मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी सिरताजच्या माध्यमातून जे मात्र राहील. फार अपेक्षा आहे संपूर्ण प्रेक्षक वर्गाला या संघाकडून. तर दुसऱ्या बाजूला वसुंधरी संघ डॉमिनेट करतोय आपल्या गोलंदाजीमधून. एक जबरदस्त कामगिरी त्या संघाची पाहायला मिळते. शिरताजच्या बाहेर चेंडू हवेत. झेल मात्र सुटलाय शिरताजचा. फटका सुरेख होता. झेल मैदानाच्या सुटलाय. जीवनदान भेटलंय परंतु आपल्या संघासाठी 5 धावा सेव्ह केल्यात. या क्षेत्ररक्षकाचं देखील विशेष कौतुक करूशी वाटतं. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 15 धावा या षटकामध्ये काहीसा प्रतिबंध फलंदाजांवर टाकला गेलाय. पुन्हा एकदा पुढील चेंडू. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. इम्तिहान अतिशय जबरदस्त गोलंदाजी इम्तियाज जो मात्र करताना पाहायला मिळतोय. फलंदाज इम्तिहान घेतोय मैदानाच्या आत. जबरदस्त गोलंदाजी. दरम्यान चेंडू इथे मात्र आउट ऑफ पार्क. वाघाची दाढ पडला पाड. साहिल ज्युनियरचा दणका. शेवटचे 13 चेंडू 32 धावा. साहिल ज्युनियर कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आत करतोय. एक दर्जेदार षटकार आलाय. एक संजीवनी देणारा षटकार मैदानाच्या साहिलच्या बाहेर पाहायला मिळाला. शेवटचे 13 चेंडू आणि 32 धावा. पुन्हा एकदा वेग. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. इथे मात्र झेल झाला आणि साहिल ज्युनियर बॅक टू द बॉल. माझे साईने भेटीला वारलई. रात्रीला सपान पडलई. माझे साईने भेटीला वारलई. काल रात्रीला सपान पडलई. माझे साईने भेटीला वारलई. संते घेऊन कल्पेश बंधवाला नाहीये तू माझे काकड आरतीला. घेऊन कल्पेश बंधवाला नाहीये तू माझे काकड आरतीला. संते घेऊन कल्पेश बंधवाला नाहीये तू माझे काकड आरतीला. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावा. एक फलंदाज बाद होतोय साहिल ज्युनियर. एक वाघकुडा मैदानाच्या बाहेर जातोय तर दुसऱ्या मैदानाच्यात येतोय आतिश घोडविंदे. आतिश घोडविंदे फार मोठी जिम्मेदारी असेल आतिशच्या खांद्यावर. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावा. 12 चेंडू 32 धावा
अनेक वेळा आतिशने त्या मात्र बनवल्यात. आज घरच्या मैदानावर बनवाव्या लागतील. आज घरच्या मैदानावर बनवाव्या लागतील. अशा प्रकारची कामगिरी केली जाते स्वराज्य 11 डोळे संघासाठी. आतिश घोडविंदे भिवंडी टेनिस क्रिकेटचे एक फार मोठं व्यक्तिमत्व आज मैदानाच्या आत घरच्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतो. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. इजाज बघा कशा प्रकारची कामगिरी करतोय. 12 चेंडू 32 धावा. स्ट्रायकर एंडवर खेळतोय मैदानाच्या आत आतिश घोडविंदे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. शेवटचे 12 चेंडू 32 धावा. जे काही करायचंय मैदानाच्या आत ते आतिशलाच करावं लागेल. शेवटचे 12 चेंडू 32. गोलंदाज इजाज गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या दरम्यान आतिश घोडविंदेचा क्लास. चेंडू सीमा पार आउट ऑफ पार्क. षटकार. मी देईन दिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. बेहतरीन शॉट. षटकार इथे येतोय आतिश घोडविंदेच्या बॅट मधून. मी काय आहे माझ्या मधला दर्जा कितपत उंच आहे ते मात्र मैदानाच्या आत दाखवून देतोय. आतिश घोडविंदेच्या पहिल्या चेंडूवर आतिशने मात्र षटकार खेचलाय. शेवटचे 11 चेंडू 26 धावा. रोमांचकता मैदानाच्या आत वाढते. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फडकाचा मात्र खेळला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा मात्र सिरताज नकार देतोय. एक सिंगल येईल. शेवटचे 10 चेंडू आणि 25 धावा. 10 चेंडू 25. 10 चेंडू 25 बनवल्या तर सचिन देशमुख स्वप्नील शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. सलगचे 3 षटकार. प्राइज खूप मोठा आहे. बघा कामगिरी कशा प्रकारे केली जाते. या दरम्यान टाकला गेले चेंडू. येथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येईल. वाईडच्या रूपाने संघात धावसंख्या जाऊन जे मात्र पोहोचेल 29 ना 29 या धावसंख्येवर 29 धावा धावफलकावर जे मात्र आहेत 24 बनवायच्यात. 24 धावा अजून देखील विजयासाठी मात्र आवश्यक आहेत. शेवटचे 10 चेंडू 24. या दरम्यान टाकलं गेलं चेंडू. इथे मात्र सिरताज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. मैदानाच्या धावफलकावर धावसंख्या 29 आहे. जर अझरुद्दीन शेख यांच्याकडून मात्र पारितोषिक येते. अनोखं पारितोषिक आहे. वासुंदरी संघ जिंकला तर सर्व खेळाडूंना पार्टी असेल त्या करिश्मा हॉटेलवर. ओके आता पहा विषय पैशाचा नाहीये प्रश्न मानाचा आहे. कोण जिंकेल. 9 चेंडू आणि 24 धावा. 9 चेंडू 24. गोलंदाज मार्गावर सज्ज होतो. आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका. इथे पहा आतिश घोडविंदे एक सिंगल घेईल. 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 23 धावांची. 8 चेंडू 23. जे काय करायचं मैदानाच्या आतिश घोडविंदेला करावं लागेल. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पण होने से कुछ ना होता, हौसलों में उड़ान होती है. शेवटचे 8 चेंडू आणि 23 धावा. आतिश घोडविंदे अशा प्रकारची कामगिरी करेल. जोपर्यंत मैदानाच्यात आतिश आहे तोपर्यंत स्वराज्य 11 डोळे संघाच्या खेळामध्ये आनंदाचं वातावरण असेल. 8 चेंडू आणि 23 धावा. एक रोमांचक सामना प्रेक्षकावर्गासाठी परभणी. अशा प्रकारची कामगिरी केली जाते. 8 चेंडू आणि 23 धावा. आतिश घोडविंदे जो मात्र मैदानाच्या आत आहे.
8 चेंडू 23 धावा 23 धावा 8 चेंडू. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय इजाज. पहिल्या चेंडूवर इजाजला षटकार आला आणि तदनंतर इजाजने कमबॅक केलं मैदानाच्या आत. 8 चेंडू 23 धावा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत आतिश घोडविंदे. या दरम्यान सर्व प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र सिंगल घेतली. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघ धावून मात्र पोहोचेल 31. शेवटचे 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 22. या चेंडूवर एक मोठा फटका येणं खूप गरजेचं. इथे मात्र सिंगल घेतली जाणार नाहीये. इथे मात्र सिंगल घेतली जाणार नाहीये कारण शेवटच्या षटकामध्ये आतिश स्ट्राईकवर राहण्यासाठी सज्ज असेल. निसार शेख जेवढे आपले प्रयत्न करता येतील तेवढे करतायत, परंतु मैदानाच्या आत खेळणारे खेळाडू हे कशा प्रकारे साथ देतील ते मात्र पाहिजे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या दरम्यान फुलटा चेंडू आहे. सर्व प्रकारचा फटका मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग. व्हेरी गुड रनिंग. 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. शेवटचे 6 चेंडू 20 बनवायचे. 6 चेंडू 20 धावा ज्या मात्र विजयासाठी आवश्यक असतील. मैदानाच्या जर पाहायला गेलं तर पायाने चालले तर माणसं अंतर काढतात आणि डोक्याने चालली तर इतिहास घडवतात. आज इतिहास घडवावा लागेल. आज इतिहास घडवावा लागेल. आतिश घोडविंदेला या मैदानाचा राजा बनण्यासाठी 6 चेंडू 20 बनवायच्यात. प्रतिष्ठा गावाची आहे. आज जर पाहायला गेलं तर स्वराज्य 11 डोळे संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतोय. वासुंदरी संघाचं देखील फॅन फॉलोइंग वर्ग खूप आहे. वासुंदरी संघ हा सामना जिंकला तर पार्टी आहे अज्जू शेख कडून. अशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते मैदानाच्या आत. एक बाजूला डोळेचे समर्थक, दुसऱ्या बाजूला वासुंदरीचे समर्थक. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या आत. श्याम गोलंदाजी मार्कवर श्यामला आमंत्रित केलंय. 6 चेंडू आणि 20 धावा. आतिश घोडविंदे जे काही करायचंय आतिशला करावं लागेल मैदानाच्या आत. आतिश घोडविंदे कशा प्रकारची कामगिरी करतोय. श्याम गोलंदाजी मार्कवर सज्ज. 6 चेंडू 20 धावांचं लक्ष असेल. या दरम्यान सर्व प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र चुका झाल्यात आणि इथे येतील 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 35 धावा. शेवटचे 5 चेंडू 18 धावांची गरज. 5 चेंडू 18. आतिश घोडविंदे पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. 5 चेंडू 18 जे मात्र बनवायच्यात. क्रिकेट म्हटलं की हिरो आणि विलन व्हायला टाइम लागत नाही. आज मैदानाच्या आतिश कशा प्रकारची कामगिरी करेल. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. मैदानाच्या आत आतिश घोडविंदे ऑन स्ट्राईक. या दरम्यान टाकला गेला चेंडू. इथे मात्र पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. वाईडच्या रूपाने एक सिंगल येईल. शेवटचे 5 चेंडू 17. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. एक रंगतदार सामना. हाय व्होल्टेज ड्रामा. फुल पैसा असेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. दरम्यान आतिश घोडविंदेच्या बाहेरमधून चेंडू आउट ऑफ पार्क. सीमारेषा पार. षटकार. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला विनंती आहे. वारंवार दाखवून देतोय की मी या भिवंडी तालुक्याचा वाका आहे. मैदानाच्या आत आतिश घोडविंदे षटकार घेतोय. 4 चेंडू 11 बनवायच्यात. 4 चेंडू आणि 11 धावा. आतिश घोडविंदे आणि फक्त मैदानाच्या आत आतिश घोडविंदे. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू. वासुंदरी आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य 11 डोळे चषकाचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील एक महत्वपूर्ण लढत जी मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू 11 धावा विजयासाठी आवश्यक असतील. आतिश घोडविंदे पाहूया मैदानाच्या आत प्रेक्षक वर्गाची मन जिंकतोय. गोलंदाज
श्याम जो मात्र सज्ज श्याम याचा पुढील चेंडू चेंडू आउट ऑफ पार्क सीमा रेषा पार षटकार ओके थँक्यू डीजे शेवटचे 3 चेंडू 5 बनवायच्यात या चेंडूवर षटकार मारला तर स्वप्नील यांच्याकडून 1000 रुपये आणि सचिन देशमुख यांच्याकडून 1000 रुपये अजेश गीते यांचं देखील शुभ आगमन होतं मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत शेवटचे 3 चेंडू 5 बनवायच्यात 3 चेंडू 5 धावा या चेंडूवर जर आतिशने षटकार मारला तर त्याची किंमत असेल 5000 बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते 3 चेंडू 5 बनवायच्यात 3 चेंडू आणि 5 धावा या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका पाहायला मिळतोय सिंगल तर घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आतिश गोडविंदे 2 धावा इथे मात्र 2 धावा मिळतील 2 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या 50 पूर्ण शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल कासने संघ आपल्याला विनंती करतो थोडं मागे थांबा आतिश घोडविंदे मैदानाच्या आत आपली ताकद पूर्णपणे पणाला लावतोय आपल्या घरच्या संघासाठी मला एवढी मागणी का आहे टी20 टेनिस क्रिकेट मध्ये दाखवून देतोय शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा निसार शेख यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण असेल आणि या दरम्यान आतिश गोडविंदे व्हॉट अ शॉट व्हॉट अ मॅच अप्रतिम फटका आतिश शेखच्या बॅट मधून ओके काय प्रॉब्लेम नाही सामना जिंकतोय स्वराज्य लेंडोळे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय सर्व प्रेक्षक वर्गाला माहित असेल कोण असेल ओके या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल कुणालाही गरज नाही जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षक वर्गाची मन जिंकली स्वप्नील 1000 रुपयाचं प्राइज आहे ट्रॉफी जी मात्र दिली जाईल जबरदस्त एक बेहतरीन मॅच डोहळे चषक 2019 चा दर्जेदार 16 आतिश गोडविंदे चा क्लास ओके मात्र असेल चला विनंती आहे आतिश गोडविंदे आतिश ताबडतोब व्हायचं आतिश बेहतरीन मॅच आणि बेहतरीन बल्लेबाजी जितनी तारीफ की जाए उतनी कम आतिश गोडविंदे वन मॅन शो वन मॅन आर्मी वन मॅन शो जो मात्र पाहायला मिळतोय अतिशय दर्जेदार कामगिरी जे मात्र पाहायला मिळते भगवान भोईर साहेब यांचं देखील शुभ आगमन होतं मान्यवरांचं हार्दिक स्वागत मॅच जो मात्र ठरला गेला आतिश गोडविंदे विनंती करतो आतिशला मॅन ऑफ